एकदा लताबाई कोल्हापूरहून मुंबईकडे येत होत्या, तेव्हा त्या आळंदीला गेल्या. त्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातील वातावरणात त्या इतक्या भारावल्या की त्यानंतर 2.5 वर्ष आळंदीला त्या नेहमी जायच्या. काही वेळा तर ध्वनिमुद्रणाचं काम बंद ठेवून सुद्धा त्या आळंदीला जायच्या. उन्हाळा पावसाळा कोणताही ऋतू असो, त्यांच्या तिथे जाण्याला खंड पडलाच नाही. पूर्वी त्या माऊलींच्या समाधीवर मुखवटा नव्हता, मूळ समाधी होती. समाधीवर डोकं ठेवताना लताबाईंना वाटायचं, इथं या समाधीखाली ज्ञानेश्वर माऊली आहेत. त्यांचं अस्तित्व त्यांना उत्कटपणे जाणवायचं. पुजाऱ्यांना सांगून गाभाऱ्यातल्या एका कोपऱ्यात त्या एकट्याच शांतपणाने बसून राहायच्या. त्यांच्या जीवाला विलक्षण समाधान वाटायचं. कसला तरी भक्कम आधार आपल्याला इथं मिळतोय अशी आतून प्रतीती व्हायची. हृदयनाथ मंगेशकर यांनी ज्ञानेश्वरांच्या अभंगांना चाली दिल्या. त्या अभंगाबद्दल हृदयनाथ लताबाईंना म्हणायचे, हे गाणं लता गाते आहे, तिनं ते सुंदर गायलं आहे अशी श्रोत्यांची प्रतिक्रिया मला नको आहे. मला या गाण्यातून ज्ञानेश्वर माऊली लोकांपर्यंत पोचवायला हवेत. त्यांचा आशय लोकांच्या मनाला भिडायला हवा आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी अभंगाच्या चाली अर्थानुसार बांधल्या. त्याबद्दल लताबाई म्हणतात, ज्ञानेश्वरांचे अभंग माझ्या स्वराचं माध्यम करून स्वतः ज्ञानेश्वर आपला आनंद, आपली वेदना, आपला मनोभाव सर्वसामान्य श्रोत्यांपर्यंत पोहोचवत आहेत. मी स्वतः या गाण्याबद्दल काय सांगू? एक मात्र मी कबूल करते की त्यात माझ्या स्वराच्या रूपानं माझी श्रद्धा मी ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करते. लताबाईंनी गायलेल्या या अभंगावर पाहूया आपण नृत्याविष्कार. विठाई किटाई माझे कृष्णाई कान्हाई. विश्वरूप विश्वंभरे कमळ नयने कमळा
कृष्णाई कान्हा येईल, विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हा येईल, विठाई किठाई माझे कृष्णाई, कान्हा येईल